कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमो। नमो अद्वैत अनंता, नमो निर्द्वंद्व भोक्ता, नमो नित्यानित्य सरता तुझ नमो। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया, या मनासी लागो हरिनामाचा छंद, आवडी गोविंद गावयासी, या सुका उपमा नाही द्यावयासी, आलासी निर्विकार, तातडी ते काय हरिगुण गाय, अनेक उपाय दुःख मूळ, मूळ नरकाचे राज्यमध्ये माते, अंतरी बहुत देवदुरी, दुरी अंतराला नामनिंदकासी, जैसे गोचिडाशी शिराये, ही वाट गोमटी वैकुंठीसी जाता, राम कृष्ण कथा दिंडी ध्वजा, पुंडली कवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज। अध्याय क्रमांक 12, श्लोक क्रमांक 11, ओवी क्रमांक 124। इह खलु भगवान अमित तेज तपोत शक्ती संपन्न सर्व विद्यानिधी सर्वज्ञ चूडामणी श्री साक्षात श्री नारायण उवाच कथम वदिष्यामी। जर ज्ञानी महापुरुषाचे श्लोकाचं वर्णन करण्यापूर्वी ज्या महापुरुषाचं चिंतन केलं असताना आपल्याला ब्रह्मस्थिती प्राप्त होते, त्या श्लोक आपण उच्चारून चिंतन करायचं आहे। देशोत्यागो महान व्याधी विरोधो बंधुभिस्सह, धनहानी अपमानश्च मद अनुग्रह लक्षणम। ज्ञानीपुरुषाचं लक्षण आणि ज्ञानीपुरुषाचं चिंतन जर करायचं आहे तर आपल्याच या वायुमंडलामध्ये साक्षात दृश्य आणि अदृश्य रूपात ज्यांची किरण प्रकाशित होत आहेत त्या महापुरुषाचं चिंतन या ठिकाणी सांगायचं आहे। देशोत्यागो, ज्यांनी आपल्या ठिकाणी देशाचा त्याग घराचा त्याग केला असेल त्याला माझा अनुग्रह प्राप्त होते असं भगवान सांगतायत। महान व्याधी, ज्याला दुर्धर असा आजार झालेला आहे त्याला माझा अनुग्रह प्राप्त होतो असे भगवान सांगतायत। बंधुभिस्सह, दोघा भावामध्ये असणारा परस्पर विरोध, आणि हा विरोध कशासाठी असेल तर माझा अनुग्रह प्राप्त होण्यासाठी आहे। आणि धनहानी अपमानश्य, अशा अनुग्रहाने जो युक्त आहे त्याला माझा अनुग्रह प्राप्त होतो असं भगवंत या ठिकाणी सांगत आहेत। तर चालू असलेला श्लोक क्रमशः आपण सर्वांनी उच्चारण करत आहे। अथयदर्प्य शक्तोसी कर्तुम मध्योगमाश्रितः, सर्व कर्म फल त्यागम ततः करोति आत्मवान। मज तरी पंडुकुमरा। अखिल गुणनिदान सच्चित आनंद स्वरूप असणाऱ्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी साष्टांग दंडवत करून संत सम्राट भगवान ज्ञानोबारांच्या या वायुमंडलामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या द्वारा आयोजित श्री ज्ञानेश्वरी स्वाध्याय कार्यशाळामध्ये उपस्थित असणारे सर्व वृंदांच्या चरणी साष्टांग दंडवत करून चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्यासमोर 5 मुद्दे आपल्यासमोर उपस्थित करतो। पहिला मुद्दा, वारकरी संप्रदाय हा जगाच्या उत्पत्तीचा नाश करत नसून जग म्हणजे नेमकं काय आहे याचं प्रतिपादन करतो। दुसरा मुद्दा आपल्यासमोर असा ठेवतो की वारकरी संप्रदाय हा कुठल्याही व्यक्तीचा नाश करत नसून व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय याचं प्रतिपादन करतो। तिसरा मुद्दा आपल्यासमोर असा ठेवतो की ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या द्वारा आयोजित श्री ज्ञानेश्वरी स्वाध्याय कार्यशाळेमध्ये उपस्थित असणारे सर्व साधक वृंद या कार्यशाळेमध्ये असणारे विविध प्रकारचे प्रयोग कसे केले जातात हा एक मुद्दा इथे उपस्थित आहे। आणि चौथा मुद्दा, ध्यानाच्या द्वारे आपल्याला भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा किंवा ज्ञानोबारांच्या द्वारे आपण आपल्या आत्मस्वरूपापर्यंत कसं पोहोचू शकतो हा क्रमशः विषय आपल्याला पाहायचा आहे। पहिला मुद्दा आपल्यासमोर असा मांडला की वारकरी संप्रदाय हा जगाच्या उत्पत्तीचा नाश करत नसून जग म्हणजे नेमकं काय याचं प्रतिपादन करतो। वारकरी संप्रदायाची बैठक आणि वारकरी संप्रदायाचे तत्व याचं मूळ आधारस्तंभ आहे भगवान आदिनाथापासून परंपरा आली जाण। या परंपरेपासून असणारे संत आदिनाथापासून ते निळोबापर्यंत अशी ही संतांची सर्व मांडेआळी अशा असणाऱ्या सर्व संतांच्या ठिकाणी साष्टांग दंडवत करून कुठल्याही व्यक्तीचा नाश करणारा संप्रदाय नसून व्यक्तिमत्व म्हणजे काय हे विकसित करणारा हा संप्रदाय असून। आणि तिसरा मुद्दा आपल्यासमोर असं उपस्थित करतो की ज्ञानेश्वरी स्वाध्याय कार्यशाळेमध्ये चालणारे जे अनेक प्रकारचे प्रयोग, तर प्रयोग म्हणजे असा ज्या ठिकाणी वक्ता जेव्हा ओवीचं निरूपण करत असेल तर काही ठिकाणी या ठिकाणी साधक जे बसलेले आहेत वक्त्याला लागणारा वेळ हा साधारण 1 मिनिट किंवा 1.5-1.5 मिनिटं असेल, पण या ठिकाणी जे काही वक्ते काही श्रोते इथे बसलेले आहेत त्या 1.5 मिनिटामध्ये काही इथे श्रोते असे आहेत 11 वेळा 10 वेळा त्या ओवीचं पारायण करणारे असे इथे आहेत। म्हणजे या सांगण्याचा काय उद्देश, या कार्यशाळेमध्ये फक्त वक्ता इथे निरूपण करतो एवढा इथे प्रयोग चालत नसून इथे असणारे अनेक जे श्रोते आहेत
ते हा प्रयोग चाललेला आहे. दुसरा प्रयोग असा आहे की उदाहरणार्थ वक्त्याने जेव्हा निरूपणासाठी घेतलेली जी ओवी आहे त्या ओवीचा जर भाव काढत असताना अनेक प्रकारचे जर पारिभाषिक शब्द त्याच्याकडून निघत असेल. उदाहरणार्थ मी आपल्याला असं म्हटलं, कळगर हा शब्द आहे. या शब्दाचं जर कोणी ते उपस्थित असलेले सांगू शकाल तर कळगर म्हणजे सुगीचे दिवस. या ठिकाणी ज्ञानेश्वरी जे ओवी आलेली आहे ते ओवीचा आपल्याला पुढे विचार येणार आहे. पण आता तुम्ही पाहाल तर ह्या ओवीमध्ये इथे नाही आहे, पुढे आहे. ते तुम्ही शोधून अभ्यास करत होता. तिसरा मुद्दा इथे आपल्यासमोर असा मांडतोय की या ठिकाणी भाव धरून वाचत ज्ञानेश्वरी या ठिकाणी ज्यांना वाचता येत नाही पण त्यांच्याकडे पण इथे ज्ञानेश्वरी ज्यांच्या हातामध्ये आहे, पण ते काय करतात, वक्ता निरूपण करत असलेली ओवी आणि त्या ठिकाणी फक्त त्या ओवीवर हात फिरवण्याचं या ठिकाणी असं कार्य चालू आहे. म्हणजे अनेक प्रकारचे इथे असणारे कार्य अशा या इथे दालनामध्ये उपस्थित असणारे जे सर्व गुरुबंध करत आहेत त्यांच्या सर्वांच्या ठिकाणी साष्टांग दंडवत करून चिंतनाला सुरुवात करतो. अथ यदपि शक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रितः सर्व कर्मफलत्यागम तथा कुरु यतात्मवान. अथ एतत् अपि कर्तुम अशक्त असि तत् मद्योगम आश्रित यतात्मवान सर्व कर्म त्यागम कुरुः. अर्जुना, अथ एतत्, जर तू माझ्या उद्देशाने कर्म करण्यास जर असमर्थ असशील तर तू काय हो, कुरु यतात्मवान, यतात्मान हो. अर्थात नियतचित्त होऊन मद्योगाचा आश्रित होऊन सर्व कर्म माझ्या ठिकाणी कसा हो, मदर्पण हो. किंवा महापुरुषाचे असे वाक्य आहे, गुरुवर्य खंदरकर महाराज असं त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे की ईश्वरार्पण बुद्धीने केलेले शास्त्रविहित कर्मानुष्ठान मूळ पुरुषास मुक्तीचे सुकर साधन होते. बघा, ईश्वरार्पण बुद्धीने केलेले शास्त्रविहित कर्मानुष्ठान मूळ पुरुषास मुक्तीचे सुकर साधन होते. ज्या श्लोकाचं आपल्याला चिंतन करायचं आहे तो श्लोक किंवा गीतेमध्ये जे 700 श्लोक आलेले आहेत त्यापैकी ऋषिकेशमध्ये असणारे स्वामी रामसुखदास यांनी जो गीतेमधील एक श्लोकी गीता मांडलेला आहे तो अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम निष्ठामी युक्तानं योगक्षेमम वहाम्यम. तशा प्रकारचे ह्या ठिकाणी हा जो श्लोक आहे ह्या श्लोकाच्या द्वितीय पादामध्ये सर्व कर्म फलत्यागम तथा कुरु यतात्मवान, महापुरुषाची लेखणी जिथे थांबते तो हा श्लोक आहे. बघा, लक्षात घ्या का मी म्हणतो, सर्व कर्म फलत्यागम तथा कुरु यतात्मवान. ज्या म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला सर्व कर्माचा त्याग करायचा आहे, पण एका महापुरुषाने असं चिंतन केलेलं आहे ज्या ठिकाणी लेखणी जिथे थांबते तिथे महापुरुषाचे सिद्ध महापुरुषाची कृपाशाने तीच लेखणी लिहायला सुरुवात होते. म्हणजे बघा, ज्या श्लोकाचे चिंतन केल्यावर उदाहरणार्थ अध्यात्म रामायणामध्ये जेव्हा आपण आपलं 1 मिनिटं घेतो त्याचा, अध्यात्म रामायणामध्ये प्रभू रामचंद्राचं जेव्हा वर्णन करताना जेव्हा कवी महर्षी वाल्मिकी ऋषींनी जेव्हा प्रभू रामाचे वर्णन केलं आहे ते तटस्थ कवीच्या रूपाने केलेलं आहे. आणि जेव्हा तेच वर्णन गोस्वामी तुलसीदास जे वर्णन करतायत ते करतेवेळी गोस्वामी तुलसीदास जे वर्णन करत असतेवेळी आपले आराध्य दैवत असणारे जे प्रभू रामचंद्र आहेत त्यांचं मुख्य धोरण लक्षात घेऊन, म्हणजे ते आराध्य असल्यामुळे ते त्यांच्या अनुसाराने हे चिंतन करतायत. तर या ठिकाणी जेव्हा प्रभू रामचंद्र आणि सीतामाता यांचा वियोग होतो त्या ठिकाणी जेव्हा गोस्वामी तुलसीदासांची लेखणी जिथे बंद पडते, म्हणजे आता तुम्ही तुलसीदासांचं जर पाहिलं असेल तर जेव्हा प्रभू रामचंद्र आणि सीतामाता यांचा वियोग झाला आहे त्या ठिकाणी अध्यात्म रामायला गोस्वामी तुलसीदासांनी तिथे विषय पूर्ण संपवलेला आहे. मग इथे सांगायचं काय, सर्व कर्मत्याला फलत्याग, अशा महापुरुषांची जी कृपादृष्टी जर प्राप्त झाली तर कर्मत्यागाने तर आपल्याला काय स्थिती प्राप्त होते ते ह्या श्लोकात पुढे येणार आहे. तर पुढे आपल्याला असं सांगायचं आहे ती ओवी आता आपण वाचू. ना तरी हे तुझ नेदवे कर्म मज तरी तू का भज पंडुकुमारा. हे पंडुकुमारा, ना तरी हे कर्म तू मज सहज नेदवे तरी तू मज भज. हे पंडुकुमारा, हे अर्जुना, विहित किंवा अहंकारमत म्हणजे कर्तृत्व टाकून मला अर्पण केलेले जे कर्म असेल तर तुला मी दुसरा उपाय सांगतो. किंवा दुसरं एक सांगायचं जर, हे पंडुकुमारा, संपूर्ण कर्मफलाचा त्याग किंवा संपूर्ण संन्यासाचा सर्व कर्माचा त्याग कर. म्हणजे कर्मफलाच्या कामनेचा त्याग करून मदर्पण केलेले संपूर्ण कर्म काय होईल, माझ्या ठिकाणीच प्राप्त होऊन जातील. दुसरी ओवी, बुद्धीच्या पाठीपोटी कर्माधिका शेवटी माते बांधणे किरीटी दुवाळ जरी. हे किरीटी, बुद्धीच्या पाठीपोटी कर्माधिका शेवटी माते बांधणे जरी दुवाड. हे अर्जुना, हे किरीटी,
बुद्धी उत्पन्न होताना किंवा नंतर कर्माच्या आधी अगर अंती माझी जर आठवण ठेवून तू जर माझ्या ठिकाणी जर तू प्रवृत्त झालास किंवा कर्म करण्यास प्रेरणा देणारा हा परमात्माच आहे अशा ठिकाणी तू तुझ्या मनामध्ये भाव निश्चित धारण करून जर तू कर्म केलंस तर काय करशील? मद अर्पण तू होशील. तरी हे असो सांडी माझा तिसो परी संयतसी वसो बुद्धी तुझी. तरी हेही असो माझा अतिसो सांडो. हे अर्जुना तू घडी घडी माझी आठवण करणे हेही राहू दे. परी संयतसी वसो बुद्धी तुझी. परी बुद्धी तुझी संयतीस वसो. तुझ्या इंद्रियांना माझ्या ठिकाणी जर एकाग्र चित्ताने जर लावलंस तर काय होईल? सर्व कर्माचा त्याग होऊन तू काय करशील? फलाचा अभिलाषा तू धरू नकोस. आणि जेणे जेणे वेळे घडती कर्मे सकळे तयाची ते फळे तेजी तू जाय. आणि जेणे जेणे वेळे घडती कर्मे सकळे तयाची ती फळे तेजुती जाय. शासनाची जी राजवाडी प्रथा आहे, महाराष्ट्र शासनाने जे मान्य केले त्या प्रतीमध्ये ही ओवी इथे आलेली नाही. त्या शासन जर आपण पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला उल्लेख इथे समजेल. ज्या ज्या वेळी आणि जेणे जेणे वेळे ज्या ज्या वेळी जी जी कर्म तू करशील त्या सर्वांची तू इच्छा सोडून दे आणि त्या सर्वांच्या फलाची आशा तू धरू नकोस. कशा प्रकारे तू कर्म तेजीत जाय तर या ठिकाणी पुढे दृष्टांत देऊन माऊली इथे सांगत आहेत की अगा वृक्षा का वल्ली लोटती फळे पिकली तैसी सांडिनी पजली कर्मे सिद्धे. अगा वृक्षा का वल्ली पिकली फळे लोटती. ज्याप्रमाणे झाडे किंवा वेली आपले फळे जशी गळून पडतात किंवा उन्मळून पडतात त्याचप्रमाणे तुझी ही जी कर्म आहेस ते काय कर? माझ्या ठिकाणी तू अर्पण केलंस. किंवा दुसरा जर भाव इथे सांगायचा झाला की ज्याप्रमाणे वृक्ष का वेली स्वतःच्या फळाचा त्याग करतात तैसी सांडी सिद्ध कर्मे निपजली. त्याचप्रमाणे पूर्ण झालेल्या कर्माविषयी फलाची आशा धरू नकोस. परी माते मनी धरावे का मज उद्देश करावे हे काही नको वागवे जाऊ दे शून्य. किंवा अर्जुना परी माते मनी धरावे माझे स्मरण करावे का मज उद्देश करावे माझ्या प्रित्यर्थ कर्म करावीत हे काही नको आगवे हेही सुद्धा तू तुझ्या मनामध्ये आणू नकोस किंवा जाऊ दे शून्य. खुशाल ती सर्व कर्म ही ह्या फळासहत काय हो शून्यामध्ये सर्व विलीन व्हावे असं या ठिकाणी सांगतात. खडकी जैसे वर्षले का आगी माझे पेरले कर्म मानी देखले स्वप्न जैसे. जैसे खडकी वर्षले ज्याप्रमाणे खडकावर पर्जन्याची वृष्टी झाली असता का पेरिले आगी मजे ज्याप्रमाणे किंवा बी जशी आगीमध्ये पेरण्यामध्ये उपयोगी पडत नाही त्याचप्रमाणे ही जी कर्म आहेत ही कर्म काय आहेत? ही स्वप्नाप्रमाणे आहेत असे तू जाण. अगा आत्मजेच्या विषयी जीव जैसा निर्विलाशी तैसा कर्मे अशेशी निष्काम होई. अरे अर्जुना अगा जैसा जीव आत्मजेच्या विषयी निर्विलाशी ज्याप्रमाणे जीव हा आपल्या स्वकन्येविषयी किंवा मुलीविषयी वासना धरत नाहीत तैसा कर्म अशेशी निष्काम होईल. त्याचप्रमाणे अशेशी कर्मी निष्काम होईल. त्याचप्रमाणे सर्व कर्माविषयी तू मनात कसल्याही कामना धरू नकोस. वन्नीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी क्रिया धीरोधी तैशी शून्या माझी. जैसी वन्नीची ज्वाळा आकाशी वाया जाय ज्याप्रमाणे अग्नीची आकाशात जाणारी ज्वाळा जशी व्यर्थ जाते त्याचप्रमाणे तैसी क्रिया जिरो दे शून्य माझी. त्याचप्रमाणे हे सर्व जे कर्म आहे तू काय कर? आपल्या शून्यामध्ये म्हणजे आत्मस्वरूपामध्ये माझ्या ठिकाणी तू लीन कर. अर्जुना हा फलत्याग आवडे किर असलग परियोगा माझी योग धुरेचा हा. अर्जुना हा फलत्याग असलग किर आवडे. अर्जुना असा कर्मफलत्याग जरी सोपा असा जरी वाटला परी हा योगा माझी धुरेचा परंतु हा श्रेष्ठातला श्रेष्ठ असा योग आहे असे तू काय कर? जाण. कारण गीतेमध्ये जे गीतेने जे सांगितले आहे ते गीतेने कर्म करण्याचा त्याग नाही सांगितला असून तर कर्मफलाचा त्याग सांगायचा इथे ह्या ठिकाणी अभिप्रेत आहे. येणे फलत्याग सांडे तेने तेने कर्म न विरुडे एकची वेळू झाडे वांजे जैसे. येणे फलत्याग सांडे
ते ते कर्म न विरुडे. जैसी वाया झाडे एकची वेळू जाये, अनेक फलत्याग सांडे. या फलत्यागाने ज्या ज्या कर्माचा नाश होतो ते ते कर्म तू काय कर, कधीही वाढीला येऊ देऊ नकोस. किंवा इथे दृष्टांत देऊन माऊली सांगतात की कशाप्रमाणे, तर जैसी वांजे झाडे एकची वेळू. जसे एखाद्या बांबूचं बेट असावं आणि त्या बेटाला आलेले जे बी आहे ते ज्याप्रमाणे एकदा उगवलं आणि ते उगवल्यानंतर त्याचं पुन्हा त्याचं उत्पन्न होत नाही, त्याचप्रमाणे या ठिकाणी पुढे सांगतात की तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना इरझारे चिरापडे. तैसे येण्याची शरीरे शरीरा सरे येणे, किंबहुना इरझारे चिरापडे. तसे या शरीरामध्ये या शरीराच्या कमाईने पुन्हा शरीर धरावे लागत नाही. किंबहुना चिरापडे एरझारा, किंबहुना तुझ्या जन्ममरणाच्या ज्या ह्या परंपरेला ते काय होशील तर चिरा पडून जाईल. किंवा दुसरा इथे अर्थ या ठिकाणी केलेला आहे की भक्ताकडून